ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन दोन हे आहेत गॅमेट फॉर्मेशन पहिल्यांदा, ठीक आहे. आणि दुसरं असते फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, मेल आणि फिमेल गॅमेट वेगळे वेगळे असतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो नेहमीच. ओके, जसं की ह्युमनचं उदाहरण जर घेतलं आपण तर स्पर्म हा मेल गॅमेट आहे आणि ओवम हा फिमेल गॅमेट आहे, ठीक आहे. आणि हा स्पर्म ओवमच्या आत जाणं आणि बाळ तयार होणं ह्याला आपण झायगोट असं म्हणतो. म्हणजे पुढची पिढी, बाळाची पहिली अवस्था झायगोट आहे. कळलं. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतंय, हे मेल आणि फिमेल तयार होतात, ह्याला म्हणायचं गॅमेट फॉर्मेशन. समजलं. बाय द प्रोसेस मिओसिस, मिओसिस प्रक्रियेमार्फत ते तयार होतात. हे कसे असतात, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एन असं हे असतं, क्रोमोझोम असतात. आपल्यामध्ये क्रोमोझोम कसे असतात माहिती आहे का, असं असतात. नेहमी आपण 2n असं क्रोमोझोम लिहितो. आपले काय लिहित असतो, 2n. जुडी असते कायम क्रोमोझोमची राहत, एकटा क्रोमोझोम आपल्या कधी राहत नाही. समजा लागले, म्हणून आपण याला 2n लिहितो. कळलं. ह्या 2nचं n होणं ह्याला आपण मिओसिस म्हणलो. लक्षात घ्या, तुम्हाला टॉपिक शिकवतो आपण, त्यात आपण सांगितलं मिओसिसमध्ये काय होते, 2nचं रूपांतर n मध्ये होते. मग ह्या प्रोसेस गॅमेट फॉर्मेशनमध्ये तेच होत असते. डिप्लॉइडचं रूपांतर हॅप्लॉइडमध्ये होत असते. आणि फर्टिलायझेशनमध्ये काय होते, हा n आणि हा n एकत्र येऊन 2n तयार होत असतो. ओके. आणि हा एकदा 2n तयार झाला की याच्या पुढे मिओसिस मायटोसिस होतं. म्हणजे 2nचं रूपांतर परत 2n होतं. तुम्हाला मी शिकवलं, हे जरा मागची व्हिडिओ काढून बघा तुम्ही. कळलं. मग हे दोघं जण एकत्र येतात, म्हणूनच आपल्याला काय होतंय, म्हणून हे काय म्हणलंय आपण, बाय पॅरेंटल. कळलं. जिनेटिक रिकॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये, सिमिलॅरिटी ह्याच्यामध्ये नाही. ही प्रोसेस स्लो आहे. समजलं. एवढे पॉईंट याचे तुम्ही लक्षात ठेवायचे, 5 पॉईंट आपण लक्षात ठेवायचे. ओके. हे होतं सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल थोडीशी माहिती. आता आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट एक बघणार आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन, असे 2 पॉईंट आपल्याला राहिले, ते पण फार मोठे आहेत. पहिल्यांदा आपण बघूयात त्याचे पार्ट काय काय आहेत किंवा हे काय काय आहेत. पुसून घे रे, व्हिडिओ थांबव, पुसून घे बरं जरासं. हे पहिल्यांदा आपल्याला असं एक खळगा डबरा काढायचा पहिल्यांदा. त्यानंतर बघा हे इकडं असं दाखवायचं आहे. काय अवघड आहे, नाही आहे. हां, त्यानंतर हे असं दाखवायचं आणि त्याचं देठ दाखवायचं. हे देठ आहे. ओके. लक्ष द्या, ह्या प्रमाणात आपल्याला डायग्राम पाहिजे येतं. आणि हा जे असा डबरा होता की नाही, आता हे बघा, त्याला वरनं तुम्ही असं गोल काढायचं. जरा इथं गोल केला, सगळं शिकवलं आहे. नंतर म्हणायचं नाही, कॉपी करायचं, कॉपी करायची माझी. आपण काय हॉटेल जलपरी आहे काय. हे बघा, हे झालं, वरपर्यंत नेलं. आता काय करायचं बघा, ह्याला असं न्यायचं. सोपं आहे. हां, ह्याला म्हणायचं गायनोशियम. मी नंतर नाव शिकवतो, नंतर बघूयात आपण ते. त्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, ह्या इथून कोण बोलावले पोरींच्यात, 3 काढायचे आहेत, लय काढायचे नाहीत. व्यवस्थित मी सांगालो त्याप्रमाणेच. हे जसं काढले तसं इकडे यायला पाहिजेत, वाकडे तिकडे यायला नाही पाहिजेत. ओके. इकडं 3, इकडं 3. हे आल्यानंतर ह्याला काय करायचं, इथं बघा, इथे एक तांदूळ, इथे एक तांदूळ, 2 तांदळ, इकडे एक, इकडे एक. समजलं. इथंपर्यंत काय अडचण आहे, काय अडचण नाही आहे, बरोबर आहे. आता काय करायचं, याला फक्त आपल्याला पानं काढायचे आहेत. पानं काढताना बघा, इकडे बघा, काढायचं. तर हे काढलं डायग्राम घाण होणार आपल्यालाच, तर पण जाऊ दे, काढूयात. हे एवढं इकडे एक पान, इकडे पान काढूयात आपण फक्त. हां,
2 पान काढलं तरी बास होते. पेपरचे जरा जास्त काढा, कारण का आपलं मेन दाखवायचं ते राहून जाईल त्यात. ठीक आहे. आता जर आपण नावं देऊयात, नावं पाठ करूयात, मग पुढचं बघूयात. ठीक आहे. झाड हे जो हिरवा पार्ट असतोय, हिरवा ह्या फुलाचा जो खालचा हिरवा भाग आहे बघा, हे हातात धरलोय की नाही, हे देठ आहे, ह्याला पेडिकल म्हणायचं. कुठलं कल? 5 वेळा म्हणा. ठीक आहे, बस. आता हे खालचं हिरवं जे स्ट्रक्चर दिसायला लागलं तुम्हाला, ह्याला म्हणायचं कॅलिक्स. म्हणा. आणि जे कलरचं दिसायला लागले पानं, हे म्हणजे झाड काय म्हणतो, पाकळीचे दिसायला लागले, त्याला म्हणायचं करोला. लग्नातला करोला नाही, हा वेगळा आहे. म्हणा कॅलिक्स करोला. कॅलिक्स करोला म्हणा 10 वेळा. समजलं. आता हे कॅलिक्स जे आहे, हे पूर्ण जे आहे हिरवं, ह्याला आपण कॅलिक्स म्हणलंय. काय म्हणलं? स्पेलिंग सांगा मला. CALY. स्पेलिंग असंच पाठ करायचं. ओके, चुकायचं नाही. कॅलिक्स आहे. आता आणि हे जे होतं ह्याला आपण काय म्हणलं? स्पेलिंग. ओके, कॅलिक्स आणि करोला 2 तर शब्द पाठ झाले, आपल्याला काय अडचण आहे इथपर्यंत नाही आहे. आता हे जे कॅलिक्स आहे, हे पूर्ण कॅलिक्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. घरात येऊन सगळ्यांना दाखवायचं, घरातल्यांना ह्याला कॅलिक्स म्हणायचं, ह्याला करोला म्हणायचं सगळ्यांनी. कळलं काय? आणि ग्रुपवर फोटो पाठवायचे प्रत्येकानं. हां, ह्याचा फोटो पाठवायचं सगळं साईडला साईड ठेवलं. हां हां, शाळेत गेलाय तुम्हाला येते सगळं? मग शिकू काय? तुम्हाला येत असलं तर सांगत नाही, येत नसलं तर सांगतो. बरं, हे काय म्हणलं तुम्हाला मी? कॅलिक्स. तुम्ही राहू दे, आमच्या पोरांना मला शिकवायला लागलच, हे की नाही. ह्याला काय म्हणलंय? कॅलिक्स. आता यातले एक एक भाग वेगळा केला बघा. हे सेपरेट सेपरेट भरपूर आहेत नाही. हे एकाला म्हणायचं सेपल्स. स्टॅपल नाही, सेपल्स. काय म्हणायचं? चप्पल नाही, सेपल. सेपल. राणा प्रताप चंद, तुम्ही काय पण म्हणशीला, खरं तसं म्हणून चालणार नाही. ह्याला काय म्हणलं पण? सेपल्स. अनेक वचनी कॅलिक्स, एक वचनी. समजलं? म्हणजे काय म्हणलं आपण बघा, हे इथं नाव देऊयात सेपल्स. SEPALS. आणि हे झालं सेपल्स. आता हे बघा, हे जे आहे ह्याला काय म्हणायचं? पेटल्स. अनेक वचनी कोरोला, एक वचनी पेटल्स. त्यामुळं दोन्हीचा पण अर्थ तेच असतो, लक्षात ठेवायचं. कोरोलाचे इथे लिहायचं काय लगेच? स्पेलिंग सांगा. L. सेपल्स पेटल्स. कॅलिक्स करोला म्हणा. कॅलिक्स करोला, सेपल्स पेटल्स. धारा म्हणा. हां खा चालू टाकून काय अडचण नाही. उद्या किती लक्षात होते पोरांच्या. हां, आता राहिले हा पार्ट, आणि हा झाडातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. मग तो महत्त्वाचा नव्हता काय? तो तेवढा महत्त्वाचा नव्हता. हा फार महत्त्वाचा आहे. कळलं? कारण ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट आहे. कळलं? झाडाच्या मेल पार्टला काय म्हणायचं? कोणाला माहिती आहे? सृष्टी येते म्हणलीच की आता तर सगळं म्हणलं, आणि काय तुम्ही असं करताय बघा. झाडाच्या मेल पार्टला अँड्रोशियम असं म्हणायचं. ओके. आणि झाडाच्या फिमेल पार्टला गायनोशियम असं म्हणायचं.
ओके, स्पेलिंग चुकलं काय? काय काय झालं? अँड्रो, OE, ठीक आहे. स्पेलिंग पण महत्त्वाचं आहे. मी फास्टमध्ये काय पण काढू, पण तुम्ही लक्षात ठेवा. गायनोईशियम असं असतंय, पण म्हणताना गायनोशियम म्हणायचं. ठीक आहे, बरं. आता या झाडामध्ये काय मग सर, हे बघा, हे जे आहे हे पिवळ्या पिवळ्या कलरचं दिसायला लागलं, हे काय आहे? अँड्रोशियम आहे. काय? मग आता हे अँड्रोशियम भरपूर आहे तिथं, मी अँड्रोशियम सगळे काढतोय. हे काढलं म्हणजे अँड्रोशियम गेले सगळे. युनिसेल्युलरला काय म्हणायचं आणि मल्टीसेल्युलरला काय म्हणायचं? मेंबर्स ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज कार्पेल. सांगितलं बघा त्यांनी. सिंग्युलर काय आहे? कार्पेल. आणि गायनोशियम अँड्रोशियमचे ह्याला काय म्हणायचं? स्पेलिंग ST, हां, स्टेमेन. कार्पेल आणि स्टेमेन असते. मग सर असं का म्हणलंय? हे बघा, गायनोशियम काय आहे? अनेक वचने आहे. जसं आपण बघितलेलं, कॅलिस काय? अनेक वचने. सेपल्स एक वचने. कॅलिस करोला काय? अनेक वचने होतं. सेपल्स पेटल एक वचने. तसंच इथं पण अँड्रोशियम गायनोशियम हे अनेक वचने आहे. म्हणजे झाडामध्ये भरपूर जण होते, हे भरपूर अँड्रोशियम होते, हे म्हणजे अनेक वचने अँड्रोशियम होतं. खरं यातलं एक एक जर काढलं मी, त्याला काय म्हणलं? स्टेमेन म्हणलं. कळलं? आता हा गायनोशियम आहे, ह्याच्यामध्ये बघा गायनोशियम किती आहेत? ह्याच्यामध्ये गायनोशियम 1 2 3 4 5 आहेत. हे 5 म्हणण्यापेक्षा एकच आहे. अशी एक एक झाडात आपण 2-3 दिसतात आपल्याला बघायला. आपल्या इथे झाडामध्ये एकच आहेत. मी तुम्हाला हे परत दाखवणार आहे कसं काय काय ते. पहिला गायनोशियमचा एक पार्ट कोण सांगितलं तुम्हाला मी? म्हणा. अँड्रोशियम गायनोशियम, स्टेमेन कार्पेल. म्हणा 5 वेळा. आता म्हणा, कॅलेक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम. आता म्हणा, सेपल्स पेटल्स स्टेमेन कार्पेल. हां, समजलं? नावं तरी काय काय ते, म्हणजे आपल्याला 4ची 8 नाव लक्षात राहतील. 4 अनेक वचने आहेत, 4 एक वचने आहेत, बरोबर आहे. आता आपण बघणार ह्या गायनोशियमचे पार्ट काय काय आहेत. ही जे गायनोशियम दिसायला लागले, बरोबर आहे. तर ह्या गायनोशियमचे पार्ट काय काय होते? हो, हे जे वर आहे, आता काय होतं इकडे जरासं बघा, हा मेल पार्ट आहे. त्या मेल पार्ट वरचा जो हा होता, हा इथे येऊन इथं बसणार आहे. समजलं मी काय म्हणायला लागलो ते? मग हे कसं चिकट असते म्हणून याला काय म्हणायचं? स्टिग्मा. त्यानंतर इथने खाली खाली जाणार आहे, त्याला म्हणायचं पोरी काय करतात? काय मारतात? स्टाईल. हां, व्हेरी गुड. आणि तिसरं जे आहे ते काय आहे? ओरी. स्टाईल, स्टिग्मा, ओरी. म्हणा गायनोशियमचे पार्ट कुठले कुठले आहेत? नाही, स्टाईल स्टिग्मा नको, स्टिग्मा स्टाईल ओरी म्हणा. हां, म्हणा म्हणा. ओके, आता जरा उलट दाखवतो कारण ते नीट थांबता येते त्याला. हे बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी दिसायला लागलं सगळ्यांना. या जरा व्हिडिओत पण दाखवायचं आपण.
हां ह्याला काय समजलं. हे जर असं दाखवायचं आपल्याला ते हाता येत नाही म्हणून मी असं दाखवायला लागलो तुम्हाला. ठीक आहे. आता हेच पार्ट आहेत हे उलटं म्हणजे हां मी हातात धरलोय ते कोण आहे हे कोण आणि हे ओव्हरी. समजलं जरा जरा काय काय चाललंय ते. आता हे जर आपण ओव्हरी कट केलं तर याच्यामध्ये आपल्याला पोलोंग्रेन दिसतात. हे आपलं लहान लहान आपले हे दिसतात काय दिसतात ओव्ह्यूल्स. व्हेरी गुड. हे बघा हे ओव्ह्यूल्स आहे त्याच्यात लहान लहान दिसते काय बारीक बारीक दिसायला लागले. हे बघा ह्याच्यात दिसायला की लहान 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 बारीक बारीक काय हे काय आहे ओव्ह्यूल्स. ओके. हे घरात गेलं प्रत्येकानंच करायचं आहे आणि मग सांगायचं आहे. ओके. काय काय कळालं आपण आता काय 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 पाठ शिकलोय. कॅलेक्स करवला अँड्रोशियम गायनोशियम सेपल्स पेटल्स स्टेमेन कार्पेल. नावं कसं लक्षात ठेवायचं सर. मग फिमेल हे आमचं बऱ्याच वेळी लोकांचं कन्फ्युज होतं अँड्रोशियम आणि गायनोशियम मेल कोण आहे फिमेल कोण आहे. आपण बऱ्याच वेळी स्त्री रोगतज्ञ बघतोय. स्त्री रोगतज्ञ म्हणजे काय गायनॅक इथनं शब्द आला आहे काय GYN गायनॅक. कळालं. मग गायनॅक लक्षात आलं की दुसरं लक्षात ठेवायचं आपण अँड्रोशियम. कळलं. गायनोशियम काय आलं हां ठीक आहे ठीक राहिलं आपलं. आता जो हे आहे हे राहू दे थांबा त्याचं बरोबर आहे. ते नाव पाठ करायचं आपल्याला राहिलेलं ते बघूयात आपण. हा जो पार्ट होता मी ते काढून टाकला खालीच तो तिकडं. लक्ष दे की जरास. हे जे होतं ह्याला काय म्हणायचं पिक्चरचं नाव काय अँथर अँथनी काहीतरी आणि ह्याला फिलामेंट म्हणायचं. हे बघा फिमेलमध्ये 3 पार्ट स्टिग्मा स्टाईल ओरी आणि मेलमध्ये 2च पार्ट अँथर आणि फिलामेंट. आपण नाव काय ओळीनं लिहायची पहिला पानावर काय काय इकडं लिहायचं हे कॅलेक्स त्याच्याखाली कोरोला त्याच्याखाली अँड्रोशियम त्याच्याखाली गायनोशियम. ठीक आहे. त्याच्या पुढं कंसात त्याच्या खालीच लिहायला लगेच काय काय सेपल्स पेटल्स स्टेमेन कार्पेल त्याच्या खाली लिहायचं. मग नंतर हे जे पार्ट गायनोशियमचे पार्ट लिहायचं स्टिग्मा स्टाईल ओव्हरी त्यानंतर ह्याचे पार्ट लिहायचं अँथर फिलामेंट. ओके. हे ओळीनं नावं लिहायची पहिल्यांदा. कळलं. त्यानंतर डायग्रॅम काढायची 5 वेळा. ठीक आहे. हां 5 वेळा 6 वेळा लिहू 5 वेळा. ठीक आहे. हां 2 वेळा 5 करू काय. ठीक आहे. तुला तेवढं 2 वेळा 5 म्हणजे 10 हो. हां 2 वेळा हे नाही ते तू ठरवणार नाही मी शिक्षक आहे ना. मग 6 वेळा नाही सगळ्यांसाठी 6 वेळा. ठीक आहे 5 वेळा. ठीक आहे 5 वेळा जाऊ. आणि काय सांगितलं तुम्हाला मी ऐकाय थांबा की ऐका की पहिल्यांदा ऐका तर जरा. त्यानंतर घरात गेल्यानंतर प्रत्येकानं फूल घ्यायचंय. त्या फुलाचे सगळे पार्ट असे सेपरेट सेपरेट करून मला फोटो पाठवायचे ग्रुपवर. ज्यांनी पाठवणार नाही त्यांनी उद्या यायचं घरात मम्मीला समजून सांगायचं. काय कुठनंही आण भरपूर रस्त्यानं फुलं आहेत. लाल फुल तर सगळीकडे असतातच बरोबर आहे. जास्वंदीची नाही हे कारण नाही आहे. कारण नको आहे आपल्याला. कारणाला सांगा उत्तर आहे म्हणून. समजलं. आपण थांबूयात व्हिडिओ थांबवा.